आता कृषक म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे, शेतकरी. शेतकरी आद्य म्हणजे काय, पहिला जो या भूमीवर या धर्तीवर पहिला शेतकरी जो आला त्याला आद्य कृषक असं म्हणतात. मग तो कोण होता? पृथुमैन्य नावाचा राजा होता. आणि त्यांनी शेतीसाठी काय काय केलं, शेती ही कल्पना त्यांनी कशी विकसित आणली हे या पाठातून आपल्याला सांगितलेलं आहे. ही कथा ऋग्वेदातून आलेली आहे. जे आपले 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, त्यातल्या ऋग्वेदातून ही कथा आपल्याला दिलेली आहे. ऋग्वेदामध्ये कसं असतं, जे देवता असतात किंवा जे कोणी राजे लोक असतात त्यांची स्तुती त्या ऋग्वेदामध्ये गायलेली असते. श्लोकांवर आधारित असतं ते, आणि त्यांची स्तुती त्या ऋग्वेदामध्ये गाऊन त्यांची स्तुती केली जाते. जसं आपण एखाद्या व्यक्तीचं कौतुक करतो, शब्दांनी कौतुक करतो, तसं त्या ऋग्वेदामध्ये श्लोकांच्या माध्यमातून कौतुक करतात. म्हणून त्याला ऋग्वेद असं नाव दिलेलं आहे. आणि वेन भूपते हे पुत्र वैन्य म्हणजे वेन भूपती नावाचा राजा होता, त्याचा मुलगा हा पृथुवैन्य. इति नामना ज्ञात पृथुवैन्य या नावाने तो ओळखला जात होता. सह प्रजाहितदक्ष आदर्श सम्राट इति स्मृत. तो अतिशय प्रजाहितदक्ष म्हणजे काय, जनतेचं, आपल्या राज्यामध्ये जे लोक आहेत त्यांचं हित करणारा आणि नेहमी त्यांचं कल्याण करणारा, त्याच्यासाठी दक्ष असलेला राजा. राजा केवळ खुर्चीवर बसून इतर लोकांना आज्ञा केलेले चालते का? नाही. आपल्या राज्यामध्ये जे लोक आहेत त्यांच्या काही समस्या आहेत का, त्यांच्या काय अडचणी आहेत का, हे बघणारा हा राजा. म्हणजे स्वतःपेक्षा दुसऱ्याला महत्त्व देणारा आणि जनतेचं कल्याण करणारा, म्हणून त्याला प्रजाहित आणि आदर्श असा हा राजा होऊन गेला. भारत देशे पृथुना एव कृषी कार्य प्रारब्धम. आणि या भारत देशामध्ये पृथुना म्हणजे त्या पृथुराजाने कृषी कार्याला सुरुवात केली. प्रारब्धम म्हणजे सुरुवात केली, प्रारंभ केला. संशोधितम त्याच्यावर वेगवेगळी संशोधन केली. विकासम प्रति नीतमच आणि विकासाच्या दृष्टीने विकासाकडे ही शेती त्याने नेऊन ठेवली. म्हणजे वेगवेगळे संशोधन करून शेतीला सुरुवात करून, बियाणे असतील, जे काही खतं असतील, जे काही पिकं असतील त्यांवरती संशोधन करून ते म्हणजे त्याच्या वाढीसाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे सर्व पाहून त्यानं ते विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकलं शेतीचं. सह एव कृषी विद्याया जनक इति मतः. तो कृषी विद्येचा जनक असं त्याला म्हटलं जायचं. म्हणजे शेतीच्या विविध कामांमध्ये तो अतिशय निपुण असल्यामुळे तो खरोखर कृषी आणि शेती या विद्येचा खरोखर मुख्य आहे आणि जनक आहे असं सगळ्यांचं मत झालं. अतएव सह प्रथम कृषक म्हणून तो सर्वांच्या आधी पहिला शेतकरी म्हणून ओळखला जातो. धरित्र्याः पृथिवी इति नामाभिधानं पृथोः कार्यस्य स्मारकम इति मन्यन्ते बुधैः. बुद्धिवान लोक त्याचा धरित्र्याः पृथिवी म्हणजे पृथ्वीवरचा हा राजा पृथो त्याच्या कार्याचं स्मारक आहे असं बुद्धिमान लोकांनी सांगितलेलं आहे. आता आपण पाठाला सुरुवात करूया. हा झाला आपल्या पाठाचा परिचय. भूपालः पृथुवैन्यः नाम धरायां प्रथमः अभिषिक्तः सम्राट. भूपाल म्हणजेच काय, राजा पृथुवैन्य नावाचा धरायां म्हणजे या धरतीवर किंवा पृथ्वीवर पहिला अभिषिक्त सम्राट झाला. प्रयाग क्षेत्रे पृथुनोपस्य राजधानी आसीत. प्रयाग क्षेत्रामध्ये पृथुराजाची राजधानी होती. राज्याभिषेक समये चारणाः पृथुनृपस्य स्तुतिं गातुम् उत्सुकाः. चारणाः म्हणजे स्वर्गातील गायक. चारणा म्हणजे काय, स्वर्गातील गायक. आता स्वर्गातील गायक म्हणजे काय, पृथ्वीवर एखादा राजा असतो किंवा एखादी व्यक्ती असते, ती काहीतरी चांगलं काम करत असले की
त्यांचं स्वर्गातून देवता त्याची स्तुती गात असतात. जसं आपण पुराण कथेमध्ये बघितलं किंवा जे टीव्हीवर सध्या सुरू आहे की पृथ्वीवर जे जे कार्य करणारे ज्या ज्या महान व्यक्ती आहेत ते काहीतरी चांगलं कार्य केलं की स्वर्गातून त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली जातात, म्हणजे फुलं उधळली जातात आणि त्यांची स्तुती गायली जाते. त्यांनाच काय म्हणायचं, चारणाहा. तर या चारणांनी स्वर्गातील गायकांनी पृथुराजाची स्तुती गाण्यास ते उत्सुक होते. तदा पृथुः आज्ञापयत. तेव्हा पृथुराजाने त्यांना आज्ञा केली. तिष्ठन्तु चारणाः. तिष्ठन्तु म्हणजे थांबा, चारणांनो किंवा गायकांनो थांबा. यावत मम सद्गुणाः न प्रकटी भवन्ति तावदहं न स्तोतव्यः. जोपर्यंत माझे सद्गुण प्रकट होत नाही तोपर्यंत माझी स्तुती गाऊ नका, असं त्यानं स्वर्गातील गायकांना सांगितलं की जोपर्यंत मी काहीतरी चांगलं काम करत नाही, जोपर्यंत माझ्यातले चांगले गुण दिसून येत नाहीत तोपर्यंत तुम्ही माझी स्तुती गाऊ नका, असे त्यानं आज्ञा केली. स्तवनम तु ईश्वरेस्यैव. फक्त ईश्वराची स्तुती गा, फक्त परमेश्वराची स्तुती गा. स्तुती गायकाः पृथुनृपस्य एतादृशी निस्पृहतां ज्ञात्वा प्रसन्नः अभवन्. स्तुती गायक म्हणजे स्वर्गातील जे चारण होते त्यांनी पृथुराजाची ही निस्पृहता, म्हणजे केवढा हा महान राजा आहे जो आम्हाला सांगत आहे की तुम्ही माझी स्तुती गाऊ नका. नाहीतर इतर राजे लोक कसे असतात, काही महान कार्य करत नाहीत किंवा आपल्या राज्यातील लोकांची काळजी घेत नाहीत, पण ते काय सांगतात, माझी स्तुती गा आणि मी काय काय केले ते सगळं तुम्ही लोकांना सांगा, असं सांगतात काही राजे लोक. पण पृथुराजाने काय सांगितलं, जोपर्यंत माझे सद्गुण तुम्हाला दिसून येत नाही, मी काहीतरी एखादं चांगलं काम करत नाही तोपर्यंत तुम्ही माझी स्तुती गायची नाही. आणि ही त्याची एवढीच निस्पृहता पाहून त्याच्यावर ते स्तुती गायक काय झाले, प्रसन्न झाले. एकदा पृथुराजः स्वराज्य भ्रमणम अकरोत्. एकदा पृथुराजा स्वतःच्या राज्यामध्ये भ्रमण करण्यासाठी गेला. भ्रमण समये तेन दृष्टम. आणि भ्रमण करताना त्याने पाहिलं, यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताच. त्याची प्रजा, त्याच्या राज्यातील प्रजा खूप कृश आणि अशक्त झाली होती, म्हणजे ते खूप अशक्त होते, काही काम करू शकत नव्हते, काही लोक आजारी पडले होते, काहींना अन्न मिळत नव्हतं. आणि ता प्रजा हा पशुवत जीवंती, म्हणजे ते अतिशय पशुप्रमाणे एखाद्या जनावरांसारखे जीवन जगत होते. निकृष्टान्नम खादंती. शिळे असलेले सडलेले अन्न खात होते, म्हणजे निकृष्ट अन्न म्हणजे अत्यंत हलक्या दर्जाचे अन्न खात होते. तद्दृष्ट्वा राजा चिंताकुलः जातः. ते पाहून राजा चिंता करू लागला. तदा पुरोहितो अवदत. तेव्हा पुरोहित त्याला म्हणाले, म्हणजे राजाच्या दरबारामध्ये एखादा विद्वान पंडित असतो किंवा राजाला मार्गदर्शन करण्यासाठी काही लोक असतात, त्यातल्या विद्वानांनी पुरोहितांनी राजाला सांगितलं, हे राजन, धनधान्यादी सर्व वस्तू जातम वस्तुतः वसुंधरायाः उदर एव वर्तते. म्हणजे हे राजा, धनधान्य आणि जे सर्व वस्तू आहेत, फळे असतील, फुलं असतील, हे सगळं वसुंधरायाः म्हणजे धरणीने आपल्या पोटात सामावून ठेवलेली आहे. उदर म्हणजे काय, पोट, आपल्या पोटामध्ये सामावून ठेवलेली आहेत. तत्प्राप्तुम यतस्व. आणि ते आपल्याला मिळवायचे आहे. तदा पृथुभूपेन तदर्थम धनहु सज्जीकृतम. तेव्हा राजा पृथुराजा त्यासाठी आपलं धनुष्य सज्ज केला आणि तो आता धरणीला धनुष्य बाणाने मारून सगळं धनधान्य काय करणार होता, प्राप्त करून घेणार होता. तदा भूमिः स्त्री रूपम धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत अवदच्च. तेव्हा तो जेव्हा बाण सज्ज केला त्या धरणीला मारण्यासाठी, तेव्हा धरणी माता त्याच्या समोर स्त्री रूपाने प्रकट झाली आणि त्याला काय म्हणाली बघा, हे राजेंद्र, तव पिता दुःशासकः वेन राजः राजधर्मस्य पालनम न करोत. मग त्या पृथुराजाला ती भूमी म्हणाली, हे राजा, तुझे जे वडील होते
वेनराज ते अतिशय दुःशासक, दुःशासक म्हणजेच काय, वाईट राज्य करणारा, आणि सुशासक म्हणजे चांगले राज्य करणारा. त्यातला दुःशासक म्हणजेच काय, अतिशय वाईट राजा होता आणि लोकांकडे तो लक्ष देत नव्हता. लोकांना कोणत्या सुविधा पाहिजे आहेत ते सुद्धा तो पाहत नव्हता आणि त्यानं राजधर्माचं कधीही पालन केलं नाही. तदा मया चोरलुंटक भयात, तेव्हा मी, चोरलुंटक म्हणजे चोर आणि लुटारू. चोर आणि लुटारू जे त्या राज्यामध्ये फिरत होते त्यांच्या भीतीने मी हे सर्व धनधान्य आणि फुलं फळं माझ्या पोटामध्ये सामावून ठेवलेली आहेत. त्वम तू प्रजाहित दक्षः नृपः, पण तू तर अतिशय प्रजेचं हित करणारा, प्रजेचं हितासाठी दक्ष असणारा राजा आहेस. यदि त्वम प्रयत्नेन कृषी कार्यम करोशी, जर तू तुझ्या प्रयत्नांनी कृषी कार्य म्हणजे शेतीचं कार्य केलंस, तरीही अहम प्रसन्ना भविष्यामी, तर मी तुझ्यावर प्रसन्न होईन. अतः धनुः त्यज्य, म्हणून तू धनुष्याचा त्याग कर. खनित्राणी म्हणजे खणण्याची हत्यारे, हलान म्हणजे नांगर, कुदालकानी म्हणजे कुदळी, लवित्राणी म्हणजे विळी, हे सर्व घेऊन च हस्ते गृहीत्वा प्रजाजनैः सह कृषी कार्यम कुरु, हे सर्व साहित्य घेऊन खणण्याची हत्यारे, नांगर, कुदळी, विळी हे सर्व घेऊन तू लोकांसह कृषी कार्याला सुरुवात कर, असं तिनं धरणीमातेनं राजाला उपदेश केला. भूमातुः उपदेशं मनसि निधाय पृथुवैन्यः नदीनां मार्गम अवरुद्ध्य कृषी कार्यार्थम जलस्य उपयोगम अकरोत. तेव्हा त्या धरणीमातेचा उपदेश मनामध्ये निर्धारित करून पृथुराजाने नदीचे मार्ग अडवून कृषी कार्यासाठी त्या पाण्याचा उपयोग केला. जलस्य उपयोगम अकरोत म्हणजे पाण्याचा उपयोग केला, म्हणजे नदीवर त्यांना काहीतरी, नदीवर असं काहीतरी बांधलं ते पाणी जणू आपल्याला शेतीला पुरवता येईल. जसं आजकालचे शेतकरी काय करतात, आपल्या शेतीमध्ये काय करतात, विहीर बांधतात, विहिरीमध्ये पाणी साठवतात, किंवा नदीकाठचे शेतकरी काय करतात, नदीमध्ये पंप सोडतात आणि त्या मार्गाने आपल्या शेतीला कसं पाणी पुरवठा करता येईल ते पाहतात. तसं पृथ्वीराजाने काय केलं, नदीचं पाण्याचं मार्ग अडवलं आणि त्याचा पाण्याचा उपयोग शेतीसाठी केला. वृष्टी जलसंचयम कृत्वा, वृष्टी जलसंचयन म्हणजे काय, पावसाचे पाणी, वृष्टी म्हणजे काय, पाऊस, संचयन म्हणजे साठवणे, पावसाचे पाणी साठवून त्यानं जलव्यवस्थापनम अकरोत, पावसाचे पाणी त्यानं साठवलं आणि पाण्याची व्यवस्था शेतीसाठी केली. भूमी उर्वरतमाम कर्तुम प्रायतत, आणि भूमी म्हणजे जमीन अत्यंत सुपीक केली. तदनंतरम तस्मिन क्षेत्रे जनाः धान्य बीजानी अवपन, आणि त्यानंतर त्या शेतीमध्ये, त्या जमिनीमध्ये लोकांनी धान्य आणि वेगवेगळ्या प्रकारची बियाणे पेरले. अवपन म्हणजे पेरणे. स नैकेभ्यः वृक्षेभ्यः विविध प्रकार कारणां बीजानां संकलम चयनं च परिश्रमेण अकरोत. नैकेभ्यः म्हणजे वेगवेगळे, वृक्षेभ्यः म्हणजे झाडांची विविध प्रकारची बिया, ज्या शेतीमध्ये आजकालचे शेतकरी काय करतात, एकच पीक घेतले, त्या पिकाला पूरक असं दुसरं पीक घेतात, दुसरं बियाणं पेरतात. म्हणजे एखादं मोठं पीक असेल, समजा ऊसाची शेती असेल, तिकडे ते ऊसाची शेती करतात आणि त्याच्या समोरच्या बाजूला किंवा शेजारच्या जमिनीमध्ये दुसरं पीक घेतात. म्हणजे एकाच पिकावर शेतकरी आजकालचे राहत नाही, म्हणजे वेगवेगळी पिके, वेगवेगळे बियाणे सुद्धा ती घेतात. तसं त्या राजाने काय केलं, वेगवेगळ्या झाडांची वेगवेगळी बियाणे संकलन म्हणजे साठवली, चयनम म्हणजे त्यांची निवड केली. चयनम म्हणजेच काय,
निवड केली. परिश्रमेण अकरोत, अतिशय परिश्रम घेऊन कष्ट करून त्यांनी वेगवेगळी बियाणं गोळा केली, साठवली आणि त्यांची वेगळ्या पद्धतीने निवड केली. अनंतरम बीजानां संस्करणं कृत्वा वपनम अकरोत, आणि त्यांनी बियाणांवर संस्करण म्हणजे प्रक्रिया करून वपनम म्हणजे पेरणी केली. पर्जन्यानंतरम बीजेभ्यः अंकुराः उद्भूताः, आणि पावसानंतर त्या बियांना काय झाले, अंकुर येऊ लागले. धान्य लाभेन सर्व प्रजेजनाः संतुष्टाः च अभवन, आणि धान्य प्राप्त झाल्यामुळे सर्व लोक, राज्यातले सर्व प्रजाजन संतुष्ट आनंदित झाले. एषः कल्याणकारी नृपः पृथिव्यां प्रशासने अग्रणीः जनसेवावृत्ती च अभवत, आणि हा कल्याणकारी राजा, नृपः म्हणजे राजा, पृथ्वीवर प्रशासन म्हणजे पृथ्वीवरती राज्य करण्यात अग्रणी म्हणजे प्रमुख ठरला आणि लोकांचं कल्याण करण्यामध्ये त्याने पुढाकार घेतला, प्रमुख ठरला आणि प्रसिद्ध झाला. तर अशा या पृथ्वीराजाने सर्व काय केली, शेतीचा शोध लावला. वेगवेगळे हत्यारे घेऊन लोकांच्या सहतेने शेतीची जमीन काय केली, सुपीक केली, आणि वेगवेगळी बियाणे, सर्व प्रकारच्या झाडांची बियाणे गोळा करून त्यांची निवड करून त्यांच्यावर विविध प्रक्रिया करून पेरणी करून लोकांना पाऊस पडल्यानंतर काय मिळालं, धान्य प्राप्त झालं. अशा पृथुवैन्य राजाने आदर्शभूतानी कार्याणी, त्यांनी आणखी शेती व्यतिरिक्त खूप काही कार्ये केलेली आहेत. पृथुवैन्यस्य जनसेवा म्हणजेच काय, लोकांच्यासाठी त्यांनी काय काय केलेलं आहे. संरक्षण व्यवस्था म्हणजे आपले राज्यातील लोक शत्रूनं जर आक्रमण केलं तर त्यांना कसं संरक्षण प्राप्त होईल हे त्यानं पाहिलं. जलव्यवस्थापन, लोकांना पिण्यासाठी किंवा वापरण्यासाठी असेल, इतर काही कामासाठी, शेतीसाठी पाण्याची व्यवस्था केली. कृषी संशोधनम, आणि शेतीमध्ये तर त्यांनी वेगवेगळे संशोधन केलेलं आहे. आरोग्य सुविधा, आरोग्याच्या सगळ्या सुविधा त्या राज्यामध्ये त्याने पुरवल्या लोकांना आणि तिथं निर्माण केल्या. पशुना कृते रक्षितानी तृणक्षेत्रानी, आता शेतीसाठी बैल आपण घेतो नांगरायला. आजकालच्या शेतीमध्ये बैलांचा जास्त वापर करत नाही, वेगवेगळे तंत्र विकसित झाल्यामुळे, पण पूर्वीच्या काळी लोक नांगरण्यासाठी बैलांचा वापर करायचे. त्यामुळे त्या बैलांसाठी किंवा वेगवेगळे आणखी काही शेतीच्या कामासाठी जी जनावरे वापरली जातात त्यांच्यासाठी तृणक्षेत्राणी म्हणजे गवत खाण्यासाठी तिथं जमीन काय केली, म्हणजे त्या जमिनीचा त्यानं वापर केला, तिथं गवत निर्माण होईल असं काहीतरी केलं. अन्न दुग्धादीना व्यवस्था, लोकांना अतिशय सुलभ रीतीने किंवा स्वस्त दरात अन्नधान्य पुरवलं. लहान मुलांना असेल किंवा वृद्धांना असेल दूध मिळावे यासाठी लोकांच्यासाठी त्यानं ते प्रयत्न केले. नगर व्यवस्थापनम, आपल्या राज्यामध्ये राहणाऱ्या लोकांच्यासाठी नगराची व्यवस्थापना केली. म्हणजे त्याच्यामध्ये काय की लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जाण्यासाठी वाहनाचा वापर करण्यासाठी वाहनाचा शोध लावला किंवा आणखी काही असेल, लोकांच्यासाठी त्याने नगराची व्यवस्थापना केली. आणि शिक्षण व्यवस्था, शिक्षणाच्या सुविधा तिथे त्याने पुरवल्या. म्हणजे लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या व्यक्तींपर्यंत ज्यांना काही शिकायचं असेल तिथं शिक्षण व्यवस्था त्यानं निर्माण केल्या. अशा या पृथ्वीराजाचा आपण आज धडा पाहिला. म्हणजे किती हा राजा लोकांच्यासाठी त्यानं काय काय कार्य केलं, शेतीचा कसा शोध लावला हे आपण आजच्या भागामध्ये पाहिलं. आता आपण सुगम संस्कृतम त्यातलं पुनस्मारणम हा भाग अभ्यासणार आहोत. पुनस्मारणामध्ये काय जे तुम्ही 8वी 9वी मध्ये शिकला आहात त्या सगळ्याचं तुम्हाला इथं पुन्हा एकदा स्मरण व्हावं, आठवावं म्हणून इथं हा भाग तुम्हाला समाविष्ट केलेला आहे. तर बघा, वर्णमाला आधारितम म्हणजे जी वर्णमाला आपण स्वर, व्यंजने किंवा व्यंजनांची वर्गवारी जी शिकलेलो आहोत, तालव्य असतील, कंठ्यव असतील,
वर्णानाम संवादामध्ये ते शिकलेलो आहोत त्यांचं इथं तुम्हाला पुनस्मारणामध्ये दिलेलं आहे. उदाहरण द्वयम लिखत म्हणजे प्रत्येकाची 2-2 उदाहरणे लिहायची आहेत. आता स्वर म्हटलेले आहेत त्यांनी. स्वर आपल्याला माहितच आहे, अ ते आहापर्यंत स्वर येतात. तर कोणतेही 2 त्यामध्ये स्वर लिहायचे आहेत. उदाहरणार्थ असेल आ किंवा ई. उदाहरणामध्ये आ आणि ई हे 2 स्वर. त्यानंतर व्यंजनांमध्ये व्यंजने आपल्याला माहितच आहेत, क ते ज्ञ पर्यंत व्यंजने आहेत. त्या व्यंजनांमध्ये क आणि ख ही 2 व्यंजने लिहू शकता. स्वराश्रितव. आता स्वराश्रितव म्हणजेच काय? स्वरांच्या आश्रयाने राहणारे. अ ते आहापर्यंत आपल्याला स्वर माहितच आहे. त्या स्वरांच्या आश्रयामध्ये कोण राहतात? तर विसर्ग आणि अनुस्वार. म्हणजे आपण शब्दांच्या शेवटी जो विसर्ग देतो तो विसर्ग, आणि अनुस्वार म्हणजे शब्दांच्या वरती टिंब देतो त्याला काय म्हणायचं? अनुस्वार. म्हणजे अम आणि आहा हे 2 काय आहेत? स्वराश्रितव. कंठ्यव. आता कंठ वर्ग तुम्हाला माहितच आहे, क ते घ पर्यंत. त्यातलं क आणि ख. कंठ्यव म्हणजेच काय? ज्यांचा उच्चार गळ्यातून होतो. कंठ म्हणजे गळा, त्यातले क आणि ख. तालव्य म्हणजे ज्यांचा उच्चार करताना टाळूतून उच्चार होतो, त्याला तालव्य म्हणायचं. त्यातले 2 स्वर, 2 व्यंजने च आणि छ. मूर्धन्य. मूर्धन्य म्हणजेच काय? ज्या व्यंजनांचा उच्चार करताना आपली जीभ डोक्याच्या दिशेने वळते, मूर्धन्य त्यालाच म्हणायचं. मूर्ध म्हणजेच काय? आपले डोके किंवा बुद्धी, मेंदू. मेंदूच्या दिशेने आपली जीभ वळते त्यालाच मूर्धन्य म्हणायचं. त्यातले 2 व्यंजने ट आणि ठ. दंत्य. दंत्य म्हणजेच काय? दात. ज्यांचा उच्चार करताना जीभ दाताला स्पर्श करते त्याला दंत्य म्हणतात. त्यातली 2 व्यंजने त आणि थ. त्यानंतर ओष्ठ्यव. ओष्ठ्यव म्हणजेच काय? की ज्या व्यंजनांचा उच्चार करताना 2 ओठ मिटले जातात त्याला ओष्ठ्यव म्हणतात. त्यातलं प आणि फ. त्यानंतर अनुनासिके. अनुनासिके म्हणजेच काय? जे व्यंजनांची वर्गवारी आहे, क ते घ वगैरे जी व्यंजने आपण अभ्यासलेली आहेत त्यांचं वर्गवारी, त्यातले शेवटचे जे व्यंजने आहेत, न असतील किंवा त्र सारखं न असेल, त्यातलं न बाणातलं न नळाचा न, हे काय आहेत? सर्व अनुनासिके आहेत. म हे पण अनुनासिक येतं. म्हणजे प्रत्येक वर्गाचा शेवटचा वर्ण, शेवटचा व्यंजन हे त्याचं अनुनासिक असतं. त्यातले कोणतेही 2 अनुनासिक लिहिले तरी चालतील. ऱ्हस्वस्वर. आता ऱ्हस्वस्वर आणि दीर्घस्वर म्हणजेच काय? ज्या स्वराला काना मात्रा उकार वेलांटी असं काही नसतं. जे समजा अ आ ई मधले असले ऱ्हस्वस्वर अ आणि दीर्घस्वर आ, आणि त्याच्यानंतर पहिला काना, पहिली वेलांटी, पहिला उकार, हे सगळे ऱ्हस्वस्वर. आणि दीर्घस्वर म्हणजे दुसरा काना, दुसरी वेलांटी, दुसरा उकार, हे सगळे दीर्घस्वर. त्यातलं ऱ्हस्वस्वर अ आणि ई, पहिला ई, आणि दीर्घस्वर मध्ये आ आणि दुसरा ई असं लिहू शकता. त्यानंतर ऱ्हस्व दीर्घस्वरां लिखत. इकडच्या कॉलममध्ये ऱ्हस्व आणि इकडच्या कॉलममध्ये दीर्घ दिलेला आहे. म्हणजे त्याच वर्णाचा आपल्याला काय लिहायचंय? ऱ्हस्व दीर्घस्वर लिहायचे आहे. आता ऱ्हस्वस्वर अ आहे, त्याचा दीर्घस्वर काय येणार? आ. त्यानंतर दीर्घस्वर ई दिलेला आहे, त्यातला ऱ्हस्वस्वर काय येणार? पहिला ई. त्यानंतर दीर्घ मध्ये उ दिलेला आहे, त्यातला पहिला काय येणार? ऱ्हस्वस्वर पहिला उ. उ खळमधला उ. त्यानंतर दीर्घस्वर मध्ये रू दिलेला आहे, त्यातला ऱ्हस्वस्वर काय येणार? रू ऋषीचा रू. त्यानंतर तालिकाम पुरेत मध्ये बघा, कठोर वर्णाहा, मृदू वर्णाहा आणि वर्ग हो. म्हणजे सगळे वर्ग दिलेले आहेत. कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत्य आणि ओष्ठ्य. तर त्या वर्गाचे जे व्यंजने आहेत ती आपल्याला पूर्ण करायची आहेत. कठोर वर्णामध्ये सुरुवातीचे 2 व्यंजने असतात, मृदू वर्णामध्ये नंतरचे 3 व्यंजने असतात. आता कठोर वर्णामध्ये क एक दिलेला आहे,
त्यानंतर आपण त्याच्या पुढे काय लिहिणार ख, त्यानंतर ग, घ आणि न. हे वर्ग कोणता कंठ ह. त्यानंतर च, छ, ज, झ आणि न हे तालव्य ह. त्यानंतर ट, ठ, ड, ढ, न हे मूर्धन्य ह. आणि त, थ, द, ध, न हे दंत्य हस. आणि प, फ, भ, भ, म हे काय झाले ओष्ठ्य ह. म्हणजे इथं आपल्याला काय करायचं आहे, फक्त मधले व्यंजने जी दिलेली नसतात ती आपल्याला फक्त पूर्ण करायची आहेत. आता संयुक्त स्वरांलिखत. संयुक्त स्वर म्हणजेच काय, जी दोन स्वर मिळून त्यांचा ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर निर्माण होतो त्याला संयुक्त स्वर म्हणतात. आता इथं अ अधिक ई यातून संयुक्त स्वर कोणता निर्माण होईल ए. त्यानंतर अ अधिक ए त्यांचा दीर्घ स्वर आई. अ अधिक उ त्यांचा कोणता निर्माण होईल संयुक्त स्वर ओ. आणि अ अधिक ओ यांच्या संयोगाने औ हे स्वर निर्माण होईल. त्यानंतर अनुनासिकम लिखत. जसं मी मगाशी सांगितलेलं प्रत्येक वर्गाचा शेवटचा वर्ण हे त्याचं काय असतं अनुनासिक. मग वर्ग वर्ग दिलेले आहेत आपल्याला आणि त्याचं अनुनासिक लिहायचं आहे. कंठ वर्गाचा अनुनासिक काय येणार न. तालव्यचं न जे त्र सारखा जो न आहे तो. मूर्धन्यचं न. दंत्यचं न आणि ओष्ठ्यचं म. त्यानंतर स्वराश्रित लिखत म्हटलेलं आहे. अनुस्वार कसा लिहितात टिंब त्याचा आणि विसर्गला काय म्हणायचं विसर्ग. ते स्वराश्रित त्याने तिथं दिलेले आहेत ते लिहायचे. आहत्य वर्णांलिखत. आहत्य म्हणजे काय एकूण एकूण वर्ण किती आहेत ते लिहायचे. स्वर दिलेले आहेत 13 अधिक व्यंजने किती येणार 33. सगळे मिळून किती झाले स्वर आणि व्यंजने 46. स्वर अधिक व्यंजने मिळून किती झाले 46. त्यानंतर वासर तालिका पुरयत. आता वासर तालिका तुम्हाला 8वीला झालेलीच आहे. अद्य, श्व, हय म्हणजेच आज, काल, परवा, उद्या वगैरे. त्यातला अद्य म्हणजेच काय आज. हय म्हणजे काय काल म्हणजे भूतकाळात घडलेले घटना भूतकाळी. त्याच्या खाली काय येणार आता अद्यमध्ये बुधवासर दिलेला आहे म्हणजे आज बुधवार आहे असं दिलेलं आहे. त्याच्या आधीचा वार कोणता होणार मंगळवार. मग हयच्या खाली काय येणार मंगलवासर ह. आणि मंगळवारच्या आधी कोणता वार होता सोमवार. मग सोमवारच्या वरती काय येणार प्रपैह. प्रपैह. त्यानंतर रविवासर ह. सोमवारच्या आधीचा वार रविवार म्हणजे परवा रविवार होता असं आपण म्हणतो. प्रपरह्य त्याच्या तिथं काय येणार रविवारच्या वरती प्रपरह्य. त्यानंतर आद्य आद्य बुधवासर ह. आता उद्या परवा आणि तेरवा होणारे दिवस म्हणजे भविष्यकाळी दिवस. श्वह म्हणजे आद्यनंतरचा श्वह. श्वच्या पुढे काय येणार बुधवार नंतरचा वार गुरुवासर ह. त्यानंतर प्रपश्व ह. शुक्रवासर ह. आणि प्रपरश्व ह. शनिवासर ह. म्हणजे अर्थ जरी एकच असला काल परवा किंवा तेरवा पण त्यांचे काळाप्रमाणे म्हणजे भूतकाळी आणि भविष्यकाळी यांच्यानुसार वार बदलत राहतात. आता नामा आधारित मध्ये बघा नामद्वयम लिखत. कोणतेही 2 नावे लिहायची. आता त्याच्यामध्ये अकारांत अकारांत जे तुम्ही 8वी 9वी मध्ये शिकलेला आहात त्यातले अकारांत देव आणि वन. अकारांतस्य अकारांत मध्ये माला आणि शाला किंवा माला आणि सीता. इकारांतस्य मती आणि वारी पहिला ई. आणि दुसऱ्या इकारांतस्य नदी आणि श्रीमती
उकारान्तस्य भानु धेनु, ऋकारान्तस्य पितृ मातृ, त्यानंतर व्यंजनांतस्य, आता व्यंजनांतस्य म्हणजेच काय, शेवटी व्यंजन येतं. अकारांतामध्ये काय, शेवटी स्वर येतो. शब्दाला कारणा मात्रा उकार वेलांटी. पण व्यंजनांतामध्ये काय, शेवटी व्यंजन असतं. त्यातलं मरुत आणि सरित. व्यंजनांतस्य मरुत आणि सरित. त्यानंतर स्त्रीलिंगी कोणतेही दोन शब्द, नदी माला किंवा कला बाला. स्त्रीलिंगीमध्ये नदी माला किंवा कला बाला शाला. पुल्लिंगी शब्द देव भानू किंवा राजन हे लिहू शकता, किंवा भगवत, जे तुम्हाला आता 10वी मध्ये होणार आहे ते. नपुंसकलिंगीमध्ये वन, पयस, जगत, नपुंसकलिंगी शब्द लिहू शकता. त्यानंतर धातू आधारितम. आता धातू म्हणजेच काय, क्रियापदे. पहिल्या गणातले 1, 4, 6 आणि 10 यातले कोणतेही 2-2 उदाहरणे लिहायची आहेत. आता गण आणि परस्मैपदी आणि आत्मनेपदी धातू. पहिल्या गणातलं पठ एक दिलेला आहे. अजून एक कोणतं लिहिणार, गमगच्छ किंवा क्रीड. गमगच्छ किंवा क्रीड. आत्मनेपदीमध्ये लभ दिलेला आहे. एक कोणतं लिहिणार, रम. लभ आणि रम. त्यानंतर चौथ्या गणाचं कुप दिलेलं आहे, नृत. चौथ्या गणातलं परस्मैपदी नृत. आणि आत्मनेपदीमध्ये मन आणि युद्ध. त्यानंतर 6व्या गणामध्ये प्रच्छ पृष्ठ दिलेला आहे आणि एखादा दुसरा लिख किंवा दिश. परस्मैपदी लिख किंवा दिश. त्यानंतर आत्मनेपदी मृ म्रिय आणि विद विंद. दुसरा विद विंद. त्यानंतर 10व्या गणाचा पूज दिलेला आहे, कथ. कथ हे दुसरं घ्यायचं. अर्थ आणि मृग. अर्थ आणि मृग. त्यानंतर रिक्त स्थानम पूरयत, रिकाम्या जागा पूर्ण करा. प्रातिपदिकम देव. प्रातिपदिक म्हणजे काय, शब्दाचं मूळ रूप. त्यानंतर अंत्यम, कोणतं कारांत आहे ते, अकारांत आहे आणि कोणत्या लिंगात आहे, पुल्लिंगी. त्यानंतर अकारांत नपुंसकलिंगी कोणतं, वन. त्यानंतर माला, आकारांत स्त्रीलिंगी. कवी, इकारांत पुल्लिंगी आणि इकारांत स्त्रीलिंगी लिहा म्हटले, मती. आणि दुसरा इकारांत स्त्रीलिंगी नदी. भानू, उकारांत पुल्लिंगी आणि उकारांत स्त्रीलिंगी धेनू. उकारांत नपुंसकलिंगी मधु. आणि पितृ ऋकारांत पुल्लिंगम आणि मातृ ऋकारांत स्त्रीलिंगम. आता संख्या हा अक्षरही अंकही लिखत 1तः 100 पर्यंतम, म्हणजे 1 ते 100 संख्यांची तुम्हाला अक्षरे आणि अंकी दोन्हीही लक्षात ठेवायची आहेत. 15ला काय, पंचदशः. पंचदशः. 23 संख्येला त्रयोविंशतिः. त्रयोविंशतिः. 80ला अशीतिः. 80 या संख्येला अशीतिः. 64 चतुःषष्टिः. त्यानंतर षट्त्रिंशत् म्हणजेच काय,
36. षट्त्रिंशत् म्हणजे 36. 87. सप्ताशीतिः. सप्ताशीतिः. त्यानंतर 42. द्विचत्वारिंशत्. 42 ला काय येणार? द्विचत्वारिंशत्. त्यानंतर 58 ला अष्टपंचाशत्. 58 ला अष्टपंचाशत्. नवसप्ततिः 79. नवसप्ततिः 79. आणि सप्तनवतिः म्हणजे 97. 91 ला एकनवतिः. 91 या संख्येला एकनवतिः. आणि 6 ला काय? षट. 18 या संख्येला अष्टादश. आणि 32 द्वित्रिंशत्. 88 अष्टाशीतिः. 88 ला अष्टाशीतिः. 4 ला चत्वारी. 4 या संख्येसाठी चत्वारी. 99 नवनवतिः. 99 ला काय? नवनवतिः. 61 एकषष्टिः. 61 ला काय? एकषष्टिः. आणि 65 म्हणजे 50. आणि 100 ला काय येणार? शतम. त्यासाठी तुम्हाला 1 ते 100 संख्या या अक्षरे आणि अंकी पाठच कराव्या लागणार. आज आपण व्याकरणाचा एक भाग अभ्यासणार आहोत, व्यंजनांताः. ह्याच्या आधी तुम्ही 8वी आणि 9वी मध्ये स्वरांत शब्द शिकलेला आहात, जे देव, पण, माला किंवा भानू, धेनू, उकारांत असतील, इकारांत असतील, ऋकारांत असतील, हे सगळे तुम्ही काय शिकलाय? स्वरांत शब्द. आता इयत्ता 10वी मध्ये व्यंजनांताः म्हणजेच काय? शेवटी व्यंजन असतं आणि त्या व्यंजनावरूनच तो शब्द कोणत्या कारांत आहे ते ठरवलं जातं. आता इथं पुस्तकामध्ये तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे देवाचं आणि एक सूर्याचं. त्यांना समानार्थी शब्द दाखवलेले आहेत दोन्हीला. प्रभू, देवः, अमरः, निर्जरः, त्रिदशः, विबुधः, सूरः आणि अमर्त्यः. ते सगळे शब्द कशामध्ये आहेत? वेगवेगळ्या कारांतमधले असतील किंवा वेगवेगळ्या व्यंजनांतमधले. पण त्या सर्वांमध्ये एक शब्द कोणता दाखवलेला आहे? भगवान. भगवान हा शब्द त्याला दाखवलेला आहे. आणि त्यानंतर इकडे सूर्याला समानार्थी शब्द दाखवलेले आहेत. त्याचा समानार्थी शब्द कोणता दाखवलेला आहे? भास्वान. भास्वान हा शब्द इथं दाखवलेला आहे. म्हणजेच भगवान आणि भास्वान हे वत आणि मत प्रत्ययांत शब्द आहेत. म्हणजे व्यंजनांत, वत आणि मत प्रत्ययांत. म्हणजे भगवत आणि श्रीमत किंवा शशीन, भावी हे सगळे काय आहेत? व्यंजनांत शब्द आहेत. आणि त्यांच्याबद्दल विशिष्ट माहिती काय सांगितलेली आहे? वत मत प्रत्यय स्वामित्वम दर्शयती. स्वामित्वम म्हणजे मालकी दाखवतात. म्हणजे त्या शब्दाची ते काय दाखवतात? मालकी दाखवतात. आता वत प्रत्ययांत आणि मत प्रत्ययांत कोणते शब्द आहेत ते पुस्तकामध्ये दिलेलंच आहे. आता एतान व्यंजनांतान अवगच्छत. आता ही व्यंजने बघा. शिरः त्यालाच काय म्हटलेलं आहे? शिरस म्हणजे तो सकारांत. अध्वा, अध्वा म्हणजेच काय? मार्ग. अध्वन तो कसा झाला? अध्वन मार्ग म्हणजे नकारांत. व्योम, व्योम म्हणजेच काय? आकाश. व्योमन. पक्षी, पक्षीन. ब्रह्मा, ब्रह्मन. आणि हिमवान,
हिमवत, म्हणजे प्रत्येक शब्दाच्या शेवटच्या शब्दाप्रमाणे त्यांची व्यंजनांत ठरवून सांगितलेली आहेत. म्हणजे नकारांत, सकारांत, तकारांत, त्यातला आपण वत आणि मत प्रत्ययांत हे शब्द बघणार आहोत. आता त्यातले पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी हे शब्द तर पुन्हा आपल्याला येणारच आहेत. जसं आपण देव पुल्लिंगी, माला स्त्रीलिंगी आणि मन नपुसकलिंगी हे अभ्यासलेलो आहोत. तसंच वत आणि मत प्रत्ययांतामध्ये स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी अशी आपल्याला शब्द आपल्याला व्यंजनांतामध्ये शिकायची आहेत. आता तुम्हाला इथं सांगितलेलं आहे बघा, अंतम त्यांचं लिंग कोणत्या लिंगामध्ये आहे ते सगळे शब्द सांगितलेले आहेत. सकारांत हा चंद्रमस, तो तुम्हाला 9वी मध्ये झालेला आहे. त्यानंतर त्यातलाच सकारांत स्त्रीलिंगी कोणता आहे? अप्सरस. आणि नपुसकलिंगी पयस. ते सकारांत का आहे? तर त्यांच्या शब्दाच्या शेवटी काय आहे? स हे व्यंजन आहे, म्हणून ते सकारांत आहेत. त्यानंतर मरुत, तडित आणि जगत हे काय आहे? तकारांत. तकारांत का? तर शेवटी त आहे. त्यानंतर वत मत प्रत्ययांत हा भगवत, श्रीमत. ई प्रत्ययम योजयित्वा नदी शब्दवत रूपाणी, जसं भगवती, श्रीमती, शशिरी आणि योगिनी हे नदीप्रमाणे चालतात, म्हणजे नदी शब्दाच्या विभक्ती प्रत्ययाप्रमाणे चालतात असं इथं सांगितलेले आहेत. पण ते काय आहे? व्यंजनांतच आहेत, इकारांत आकारांत नाही. त्यानंतर जगत हे काय? नपुसकलिंगी वत प्रत्ययांत. त्यानंतर इनंताहा, इनंताहा म्हणजेच काय? नकारांत. शशीन स्त्रीलिंगी त्यांचं दिलेलं नाहीये, आणि भाविन हा नपुसकलिंगी शब्द. अनंताहा राजन आणि आत्मन, आणि नपुसकलिंगी नामन आणि वर्तमन. चकारांताहा, चकारांता का? तर पयोमुच आणि वाच हे दोन्ही शब्द काय आहेत? शेवटी च हे व्यंजन आहे, म्हणून त्याच्या शेवटी काय आलेलं आहे? चकारांत. त्यानंतर वणिज आणि स्त्रज हे काय आहे? जकारांताहा, कारण शब्दाच्या शेवटी ज आहे. आणि दिश हा केवळ शकारांत स्त्रीलिंगी आहे. दिश हे धातू पण आहे, दिशदृश्य म्हणजे दाखवणे. तर स्त्रीलिंगी हा काय आहे? दिश शब्द आहे, शकारांत. त्यातला भगवत वत प्रत्ययांत विशेषणम पुल्लिंगम. आता विशेषण का म्हटलेलं आहे? कारण ते देवाला वापरलेले काय आहे? विशेषण. म्हणजे ते विशेषण म्हणजेच काय? एखाद्या गोष्टीबद्दल अधिक माहिती सांगतो, अधिक माहिती सांगणारा शब्दच त्याला काय म्हटलेला आहे? विशेषण. मग इथं भगवत हा शब्द कसा आहे? वत प्रत्ययांत. वत प्रत्ययांत का? तर शेवटी काय आहे? वत, म्हणून त्याला वत प्रत्ययांत विशेषणम पुल्लिंगम असं म्हटलेलं आहे. तर मी तुम्हाला शब्द म्हणून दाखवते तो. भगवान, भगवंतो, भगवंतः प्रथमा. भगवंतं, भगवंतो, भगवतः द्वितीया. भगवता, भगवद्भ्यां, भगवद्भिः तृतीया. भगवते, भगवद्भ्यां, भगवद्भ्यः चतुर्थी. भगवतः, भगवद्भ्यां, भगवद्भ्यः पंचमी. भगवतः, भगवतोः, भगवतां षष्ठी. भगवती, भगवतोः, भगवत्सु सप्तमी. हे भगवन, हे भगवंतो, हे भगवंतः संबोधनम. आता भगवत हा शब्द सोपाच आहे, वत प्रत्ययांत आहे, हे आधी लक्षात ठेवायचं, कारण शेवटी शब्दाच्या शेवटी वत हे प्रत्यय लागलेलं आहे. आणि भगवत किंवा अन्य शब्द हा म्हणजेच त्याच्याप्रमाणे चालणारे आणखी शब्द दिलेले आहेत. जसं आपण देव शब्दाप्रमाणे इतर शब्द चालवलेले आहेत, देश असेल, हस्त असेल, हे शब्द आपण देव शब्दाप्रमाणे चालवलेले आहेत. तसे इथं भगवत प्रमाणे सुद्धा आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. त्यातलं क्षमावत आणि दयावत हे शब्द दोन तुम्ही वहीमध्ये सोडवायचे आहेत, क्षमावत आणि दयावत. त्यानंतर श्रीमत. श्रीमत हा शब्द कसा आहे? मत प्रत्ययांत. मत प्रत्ययांत का? तर शेवटी त्याला काय लागलेलं आहे? मत. मत हे काय लागलेलं आहे? प्रत्यय लागलेला आहे, म्हणून ते
मत प्रत्ययांतम विशेषणम पुल्लिंगम. विशेषण आहे हे सुद्धा, कारण एखाद्या मोठ्या व्यक्तीला, महान व्यक्तीला ती उपाधी दिली जाते, श्रीमंत किंवा श्रीमान म्हणतात. कारण एखादी विशेष कार्य करणारी व्यक्ती असेल किंवा एखादी मोठी उपाधी द्यायची असेल तर त्यासाठी ते विशेषण वापरलं जातं. तेच का वापरलं जातं, तर ती काहीतरी एक वेगळं कार्य केलेली असते, महान व्यक्ती असते, तिच्या नावाने ती महान झालेली असते, म्हणून त्याला श्रीमंत हे विशेषण वापरतात. म्हणून इथं श्रीमंत मत प्रत्ययांत विशेषणम पुल्लिंगम असं सांगितलेलं आहे. श्रीमान श्रीमंतौ श्रीमंतः प्रथमा, श्रीमंतं श्रीमंतौ श्रीमतः द्वितीया, श्रीमता श्रीमद्भ्यां श्रीमद्भिः तृतीया, श्रीमते श्रीमद्भ्यां श्रीमद्भ्यः चतुर्थी, श्रीमतः श्रीमद्भ्यां श्रीमद्भ्यः पंचमी, श्रीमतः श्रीमतोः श्रीमतां षष्ठी, श्रीमती श्रीमतोः श्रीमत्सु सप्तमी, हे श्रीमन हे श्रीमंतौ हे श्रीमंतः संबोधनम. आता इथं श्रीमत शब्दाप्रमाणे पण हनुमत, बुद्धिमत आणि शक्तिमत असे शब्द दिलेले आहेत. त्यातले 2 शब्द म्हणजे हनुमत आणि शक्तिमत, हे 2 शब्द श्रीमत प्रमाणे वहीमध्ये सोडवायचे आहेत. आता खाली एक त्यांनी सांगितलेलं आहे बघा, गतवत पठितवत दृष्टवत नीतवत इत्यादींनी कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणांनी भगवत शब्दवत प्रपद्यन्ते. आता कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण म्हणजे काय, कर्तरी म्हणजे काय आपण शिकलेलो आहोत. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याप्रमाणे चालणारा, म्हणजे कर्त्याचं जे वचन, जी विभक्ती असेल तीच क्रियापदाला लावली जाते, त्यालाच कर्तरी प्रयोग म्हणतात. आणि भूतकालवाचक म्हणजेच काय, भूतकाळातली माहिती सांगणारा, म्हणजे घडून गेलेल्या काळाबद्दल सांगणारा. आणि धातुसाधित विशेषण म्हणजे तो धातू पण आहे आणि विशेषण पण आहे, म्हणजे क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा, म्हणूनच त्याला काय म्हटलं जातं, धातुसाधित विशेषण. आणि हे खाली जे दिलेले आहेत गतवत, पठितवत, दृष्टवत आणि नीतवत, हे सगळे धातू आहेत, पण ते भगवत या शब्दाप्रमाणे वत प्रत्ययांत चालवले जातात. कारण ते काय आहे, भूतकाळातली अधिक माहिती सांगणारे धातुसाधित विशेषण आहेत आणि कर्त्याप्रमाणे चालणारे. त्यातले पण 2 शब्द, कोणतेही 2 शब्द, कोणतेही 2 धातू तुम्ही भगवत प्रमाणे चालवू शकता वहीमध्ये. त्यानंतर पुढे बघा, शशीन. शशीन म्हणजेच काय, चंद्र. शशी म्हणजे चंद्र. शशी इन, शश इन म्हणजेच काय, इन प्रत्यय हो. त्या शब्दाची फोड त्यांनी करून दाखवलेली आहे. शशीन शेवटी काय आहे, न. आपण जर शब्दाचा विग्रह केला तर कसा होतो तो, श अधिक अ अधिक श अधिक ई अधिक न, असा त्याचा विग्रह जर केला तर विग्रह करताना काय आला आहे, ई आला आहे. ई आला आहे म्हणून त्याचं काय होतं, इन, म्हणजे इनंतम. इन प्रत्यय स्वामित्वम दर्शयती, म्हणजेच ते सुद्धा शब्दाचं मालकी हक्क दाखवतात, म्हणजे ते एखाद्यावर स्वामित्व दाखवतात. शशः नाम शशकः. आता शश म्हणजेच काय, ससा. शशकः म्हणजे काय, ससा. पण इथे शशः अस्य अंके अस्ति सह शशी, पण इथं शशः या शब्दाचं काय सांगितलेलं आहे, शशी म्हणजेच काय, चंद्र, म्हणजे चंद्रमस आणि शशी हे दोन्ही एकमेकांना काय समानार्थी, पण त्यांचे व्यंजनांत काय आहे, बदललेलं आहे. चंद्रमस हा सकारांत आहे, पण शशीन हा कसा आहे, इनंतम आहे. इनंतम विशेषणम पुल्लिंगम. आता हे सुद्धा काय आहे, विशेषणच आहे. शशी म्हणजेच काय, रात्र म्हणतात. म्हणजे रात्रीच्या प्रहारामध्ये जो आकाशामध्ये असतो, किंवा सूर्य कसा असतो, दिवसा चमकतो, पण चंद्राची वेळ कशी असते, रात्रीच्या वेळेला त्याची चमकण्याची वेळ असते, म्हणून त्याला शशीन हे वापरलेलं विशेषण आहे.
म्हणून ते इनंतम विशेषणम पुल्लिंगम असं इथं दिलेलं आहे. शशी शशिनौ शशिनः प्रथमा, शशिनं शशिनौ शशिनः द्वितीया, शशिना शशिभ्यां शशिभिः तृतीया, शशिने शशिभ्यां शशिभ्यः चतुर्थी, शशिनः शशिभ्यां शशिभ्यः पंचमी, शशिनः शशिनोः शशिनां षष्ठी, शशिने शशिनोः शशिषु सप्तमी, हे शशीन हे शशिनौ हे शशिनः संबोधनम. आणि शशिन शब्दाप्रमाणे स्वामीन आणि विद्यार्थीन हे दोन शब्द वहीमध्ये सोडवायचे आहेत.